हाँ जाऊन शौचालय होता विटांचे तिथे काल आपण नीट नीट पाहिलं इथे आहे ना इथं घुसलं मध्ये घुसलं इथून आहे ना इथे होता तो इकडे गेला त्याची शेफ्टी आहे ना इकडे गेली अशी हा आता हे काढून घ्यायचं हे आणले लवकर ते आता खाल्लं ओढून घ्यायचं डायरेक्ट काढा 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 तेव्हा इथं बॉक्स आहे परत आता तेच म्हणतोय पाणी नाही नाही काढा काढा हे काढा आता पिशवी हा येऊ दे येऊ दे हा येऊ दे येऊ दे हा येऊ दे हा येऊ दे येऊ दे हा धरला धरला एवढंच मोठा नाही काही पण सांगतो बघ कशी काय होते आप लोग देख सकते हैं जहाँ पर अभी मैं यहाँ पे बैठा हूँ ये बाला साहेब कारभारी नौले इनका घर है और कल रात उनका फ़ोन आया था कि उनके घर में उन्होंने इंडियन स्पेक्टर कोबरा देखा है नाग को देखा था उन्होंने और आप देख सकते हो पूरी घर की अवस्था उन्होंने पूरा सामान घर से हटा दिया था लेकिन रात हमें कुछ मिला नहीं था और सुबह आज थोड़ी देर पहले उन्होंने कॉल किया था कि घर के अंदर ही उन्होंने उसे स्पॉट किया है। आप देख सकते हो या उनका जो घर है वो प्लास्टिक पेपर और ग्रीन शेड नेट का कवर किया हुआ है। इसका छोटा सा घर है और घर के अंदर इस प्रकार अगर कोई सांप आता है तो थोड़ा सा खतरे से खाली नहीं हो सकता है, हमें सावधानता बरतनी चाहिए। आप देख सकते हैं ये इंडियन स्पेक्टर कोबरा है और कभी अपने शिकार के लिए या खुद को बचाने के लिए इस प्रकार के सांप घर के आसपास आ सकते हो। घर का जो बेसमेंट है जहाँ पे वो ग्रीन शेड लगा दी नीचे ईंटें लगाई हुई और ईंटों के बीच शायद जो चूहों के जो व्यूज होते उसके कारण उनको आसानी से अपना प्रे मिलता है, इसलिए वो घर के आसपास कभी कभी निकल सकते हैं। आप देख सकते हैं ये एग्रेसिव सांप होते हैं, जैसे ही वो उसके सामने कोई भी हलचल होती है तो हम पे वो अटैक करने की जोरदार कोशिश करते हैं और पहले जो अपना फ़ोन है नीचे पटक कर वो हमें सूचित भी करते हैं। आप देख सकते हैं यहाँ से हम उसे सेफली रेस्क्यू करेंगे और उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में छोड़ देंगे। ये पूरे जो स्नैक्स होते हैं हमारे वो नेशनल वेल्थ है, राष्ट्रीय संपत्ति होती है और स्नैक का जो वेनम है हमारे लाइफ सेविंग ड्रग्स में इस्तेमाल होता है, इसलिए किसी भी प्रकार जो जहरीला वगैरह सांप हो तो उसकी हत्या नहीं करनी चाहिए क्योंकि लोगों के मन में डर होता है, अंधविश्वास होता है। देयर आर सो मेनी ब्राइन बिलीव्स मिसकंसेप्शंस अबाउट स्नैक्स। सो सांप की किलिंग ज़्यादा होती है लेकिन चूहों की तादाद या चूहों को रोकने के लिए उनका जो उपद्रव होता है उसे रोकने के लिए हमें सांपों की ज़रूरत होती है, इसलिए किसी भी प्रकार की सांप की हत्या न हो इसकी खबरदारी हमें लेनी चाहिए। यहाँ हम उसे सेफली रेस्क्यू करें लेकिन वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करें। यहाँ पर हम एक कॉटन बैग का इस्तेमाल करेंगे ताकि उसे यहाँ से हम सेफली रेस्क्यू कर सकें। लेकिन फिर एक बात नमूद कर दूँ कि कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करें। अगर सांपों के बारे में हमें कोई भी जानकारी नहीं है तो हमारे लिए वो फैटल हो सकता है।
हे विटा काढा बरं ते असताना ते आहे तोपर्यंत ते विटा काढून घ्या हे असलं काही ते समजा बाबा तुम्हाला सूर्यवान नवले सर राहणार मालदाड आमचा जो एरिया आहे हा भवानी आईचा माळ याला म्हणतात या ठिकाणी आमचा पुतण्या बाळासाहेब कारभारी नवले याच्या शेडनेट वजा घर आहे छोटंसं त्या घरामध्ये काल दुपारी त्यांना कुठंतरी साप आढळला आणि तो थोडासा कमी दिसला त्यांना पण रात्री जेवणाच्या वेळी त्यांना असं वाटलं की आता आवर करून आपण झोपावं तर त्यांना तो दरवाजाच्या तिथे त्या शेडनेटची ते नेट लावलेली होती नेटच्या पलीकडे त्यांना एक मोठा साप दिसला आणि त्याने फणा उभारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तो नाग आहे आणि म्हणून त्यांनी मला फोन केला मी सचिन गिरी सरला ताबडतोब लगेच फोन केला रात्रीची वेळ होती साधारणतः 8:30-9:10ची वेळ होती आणि सचिन गिरी सर एक 15-20 मिनिटांमध्ये मालदा या ठिकाणी या भवानीचे मळा ज्याला म्हणतात त्या ठिकाणी ते उपस्थित झाले बराच शोधाशोध केली पण रात्री तो काही सापडलाच नाही कारण ते घर इतकं साधं आहे की त्याला शेडनेटचं नेट लावलेलं आहे पत्र्याचं घर आहे खाली विटा लावलेल्या आहेत तो काही सापडला नाही कुठेतरी बाजूला सरकला आणि त्यानंतर काय झालं की बराच शोधाशोध केल्यानंतर तो काही सापडेना आणि मग गिरीश सरांनी असं सूचना केली का इथे काही तुम्ही रात्री झोपू नका आणि दरवाजा बंद करून तुम्ही सकाळी जर वाटलं तर मला फोन करा आणि सकाळी आम्ही जेव्हा उठलो तर सकाळी सुद्धा त्यांना ते आवरावर करताना त्यांना जाणवलं नाही परंतु साधारणतः 11च्या दरम्यान त्यांना त्या विटेच्या तिथे सापटीमध्ये त्यांना कुठेतरी त्याची हालचाल जाणवली आणि म्हणून त्यांनी तातडीने गिरीश सरांना फोन केला तर पुन्हा गिरीश सर 15-20 मिनिटामध्ये तिथे मालदाड या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारे हाताळून त्या नागाला त्यांनी पकडल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या पिशवीमध्ये साधारणतः कॉटनच्या पिशवीमध्ये त्यांनी त्याला बंदिस्त केलं आणि ते असं म्हटले की मी त्याला आता जंगलामध्ये नेऊन रेस्क्यू करतो कारण आपल्याला नागांची हत्या करायची नाही कारण मुळातच हे जीवजंतू कमी प्रमाणामध्ये झालेले त्यांची संख्या कमी झाली म्हणून ते आपल्याला जतन करणं फार गरजेचं आहे आणि नाग हे माणसाचे शत्रू नसतात तर मित्र असतात शेतीमध्ये त्याचा उपयोग होतो उंदरं वगैरे खाण्यामध्ये किंवा हे आणि म्हणून ते म्हटले की मी त्याला जंगलामध्ये नेऊन रेस्क्यू करतो आणि सचिन गिरी सर या ठिकाणी आले त्यांनी आमच्या पोतऱ्याच्या घरामधला हा जो नाग आहे तो पकडला आणि आमची इथे लहान मुलं आहेत त्या मुलांची भीती कमी झाली की तो पकडून नेलाय जर पकडला नसता त्या मुलांच्या मनामध्ये कायम भीती राहिली असती म्हणून मी सचिन गिरी सरांच्या आमच्या नवले कुटुंबियाच्या वतीने धन्यवाद करतो त्यांचे आभार मानतो थँक्यू बाळासाहेब नवले मालदार इनके घर में जो हमें नाग मिला था इस नाग को नेचुरल हैबिटेट में या रिलीज कर दिया।